वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगळमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. नवीन वर्ष 2026 पहिली अंगारिका चतुर्थी येत आहे. मंगळवारी आलेली चतुर्थी ही खूप खास असते. ज्याला नव्याने संकट चतुर्थी पकडायची आहे, उपवासासाठी असो सेवेसाठी असो, ते आता मंगळवारी आलेली पकडू शकता. आणि ज्याला उद्यापन करायचं आहे त्यांनी पण ह्या अंगारिकाला उद्यापन पण करू शकता. आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाच्या देवळामध्ये जायचं आहे. आपल्या घराजवळ जे कुठलं पण बाप्पाचं देऊळ असेल किंवा महादेवाचं असेल, तिथं गणपती बाप्पाचं मूर्ती असो विग्रह असो असते, तिथं जाऊन आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे. सेवेमध्ये काय करायचं आहे आपण बघूयात. गणपती बाप्पाची सर्वात आवडती उच्च कोटीची सेवा म्हणजेच श्री गणपती अथर्व शीर्ष. हे गणपती अथर्व शीर्ष आपल्याला 21 वेळा पठण करायचंच आहे. नेहमी नाही झालं तरी कमीत कमी ज्या वेळा अंगारिका संकट चतुर्दशी येते मंगळवारी आणि महिन्याची चतुर्दशी येते, तेव्हा आपल्याला हे स्तोत्र पठण करायचंच आहे. अंगारिका आलं तेव्हा आपल्याला 21 वेळा पठण केल्याचे फळ खूप उच्च प्रमाणामध्ये प्राप्त होते. गणपती अथर्व शीर्ष हे मोठं आहे, पण आपल्याला पूर्ण पठण करायचं नाही. जसं की पहिल्यापासून ध्यान मंत्रपासून ते आपल्याला फक्त 10व्या ओवीपर्यंत 20 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर फळश्रुती आहे. जेव्हा आपण 21 वेळा पठण करू त्यावेळा आपल्याला हे गणपती अथर्व शीर्ष पूर्ण पठण करायचं आहे. मग आपल्याला हे लवकर होऊन जाईल. नवीन असाल तर थोडं अवघड होईल, पण जे जुने सेवेकरी आहेत त्यांना पटापट होऊन जाईल. कमीत कमी 11 वेळाच तरी आपल्याला पठण करायचंच आहे. जास्तीत जास्त 21 वेळा, ह्याच्याहून जास्त पण पठण केलं तर अतिविशेष. पण गणपतीचे हे संख्या 21 आहे, त्यासाठी आपल्याला 21 वेळा पठण करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर गणपती स्तोत्र, हे स्तोत्र देखील आपण 21 वेळा पठण करू शकतो. हे अगदी लहान आहे, 8 ओव्यांचंच आहे. हे गणपतीच्या सेवेमध्ये दुर्वा पण आपल्याला 21 जोड करून मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला दुर्वा जर भेटले तर आपण 21 कट्टे वेगवेगळे करून घेऊन आपण एक एक वेळा अथर्व शीर्ष पठण करून एक एक दुर्व्याचा कट्टा चढविला तर अतिविशेष. पण जर भेटत नसलं तर एक कट्टा जरी मिळाला तरी आपण हातामध्ये धरून 21 वेळा पठण करून पण गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करू शकतो. दुर्वा नाही मिळाला तर आपण अखंड तांदूळ पण घेऊ शकतो. ते पण 21 तांदूळ घ्यायचे, त्याला लाल करायचा कुंकवानी आणि ते पण गणपती बाप्पाला अर्पण करू शकतो. ह्यानंतर आहे कापसाचे वस्त्र, हे पण 21च करायचे आपल्याला. 21 माळा करून घेऊन हे पण गणपती बाप्पाला आपण अर्पण करू शकतो. फुलं, गुलाबाचे फुलं असो गन्नेरीचे फुलं असो, हे पण आपल्याला 21 अर्पण करायचे आहेत. आपल्या आजच्या चतुर्थीच्या व्हिडिओमध्ये विविध प्रकारची माहिती दिली आहे. ह्याच्यातून तुम्हाला जे कुठलं सोपं वाटेल ती सेवा करा. सर्व सेवा केलं तर अतिउत्तम, पण एक तरी सेवा आवर्जून करा. गणपती बाप्पा हे आपले सर्वांचेच आवडते दैवत आहेत आणि आपले इष्टदैवत पण आहेत आणि प्रथम देवता पण आहेत. सर्व देवता पूजनीय प्रथम श्री गणपती नमो नमः. अजून एक गणपती गायत्री मंत्र पण आहे बघा. हे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे. मी तुम्हाला म्हणून दाखविते, लिहून घ्या. तुम्ही व्हिडिओ थोडा मागे घेऊन पण लिहून घ्या. हे बघा, गणपती गायत्री मंत्र. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात्. ह्या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. दर चतुर्थीला केल्यास अतिविशेष. रोज कमीत कमी 11 वेळा तरी हे मंत्र आपल्याला नक्कीच पठण करायचं आहे. आणि गणपतीला गुळ खोबराचे किंवा पुरणाचे, बेसनाचे किंवा पेड्याचे किंवा तूप साखराचे 21 मोदक करून नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप ओवाळायचा आहे आणि बाप्पाला प्रार्थना करायची आहे की अशीच सेवा आपल्याकडून नेहमी बाप्पा करून घ्यावी.
तर आजची माहिती इतकीच होती. चला तर मग झालेली सेवा मी गणपती बाप्पांच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.